प्रत्येक घरात पूजेत किंवा सणासाठी तोरण माळण्यासाठी आपण जे फुलं पानं उपयोगात आणतो ते नदी किंवा तलावात विसर्जित करतो, शेवटी ते कचऱ्यातच जातात आणि पर्यावरणाची हानी होते। तर याच फुलांपासून आपण असं काही बनवूया जे बनवायला सोपं आहे, अगदी 10 मिनिटात घरचे साहित्य वापरून बनवू शकतो। यात कुठलंही केमिकल वापरणार नाही, त्यामुळे पर्यावरणाचं पण नुकसान होणार नाही, घरातील निगेटिव्ह एनर्जी जाऊन घरात शुद्ध वातावरण होणार व प्रसन्न वाटणार। घरात बनवल्यामुळे विकत आणावं लागणार नाही, तर पैशाची पण बचत होणार। एवढे सगळे जर फायदे होणार असतील तर या फुलांचा वापर केलाच पाहिजे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच करायला घ्या। चला तर सुरुवात करूया। इथे तुम्हाला सुकलेले फुलं दिसत असतील, तर आज आपण या सुकलेल्या फुलांपासून एक अत्यंत आपल्या रोजच्या वापरातला उपयोगी वस्तू बनवतोय। आपण जेव्हा पूजा करतो तर आपण फुलं नदीत टाकून देतो किंवा झाडात टाकतो, त्यामुळे प्रदूषण पण होतं। तर ते फुलं असे गोळा करून ठेवायचे आणि उन्हात सुकवून घ्यायचे। ऊन जर नसेल तर तुम्ही हे ताजे फुलं जे असतात गोळा केलेले ते असे गरम करून घेतले, रवा जसा भाजतो वगैरे तशा प्रकारे भाजले की हे असे कडक येतात। हे आपल्याला सुकलेलेच फुलं हवे। आता सणवार झाले तर सगळ्यांकडे तोरणं फुलं भरपूर आहे, तर ते फेकून न देता तुम्ही हा व्हिडिओ बघून त्याचा एकदम चांगला उपयोग करू शकता। तर ते इथे मी पूजेतले काही गुलाबाचे सगळ्या प्रकारचे फुलं चालतात, झेंडू गुलाब काही पण पूजेतले सगळे असे सुकून घ्यायचे। फुलांसोबतच आपल्याला इथे नारळाचे हे जे शेंडी राहते ना, आपण काढून टाकतो हे नारळाच्या वरचा भाग फोडताना, तो पण आपण फेकून देतो। तो फेकायचा नाही, असा जमा करून ठेवायचा आणि तो आपल्या उपयोगात येणार आहे। याचा भाग आपण वापरणार आहोत। या इथे मी होमपुडा मिळतो पूजेच्या कोणत्याही दुकानात, ते होमपुड्यातलं थोडंसं असं घेतलंय। यात सगळ्या प्रकारचं असते बघा, बेहडा वगैरे सगळं साहित्य त्याच्यावरती लिहूनच असते पूजेचं, आणि याला छान यामुळे सुगंध पण येतो आणि जळायला पण मदत होते। आणि इथे आपल्याला लागणार आहे शेणाची गोवरी। ही गोवरी पण आपल्याला पूजेच्या दुकानात मिळते किंवा आपल्या घरी पण असते कोणाच्या, तर ते वापरायची शेणाची गोवरी। यामुळं आज आपण धूप बनवतोय सुकलेल्या फुलापासून, तर ते धूप जळायला यामुळे मदत होते। त्यातच आपण टाकणार आहोत हे दालचिनीचा तुकडा, आणि इथे बाहेरून जे धूप आणतो आपण त्यात असं लोबन असतं, ते आपण यामुळे छान सुगंध येतो आणि जळायला पण मदत होते। तसंच इथे मी भीमसेनी कापूर घेतलाय आणि थोड्या लवंग घेतलाय आणि तेच पत्ता घेतलाय। यापैकी कुठलं साहित्य जर नसेल तरी नाही टाकलं तरी चालते, पण कापूर टाकायचा आणि गोवरी हे पण होमपुड्याचं आणि फुलं हे साहित्य आपल्याला पाहिजे। आता हे जे आपले फुलं आहे ना ते मिक्सर मध्ये टाकायचे आणि याला बारीक पावडर करून घ्यायची, जेवढी शक्य तेवढी बारीक पावडर करायची। पहिले फुलं फिरवून घ्यायचे, नंतर बाकी साहित्य थोडं दगडाने आणि गोवरीचे वगैरे तुकडे करून घ्यायचे आणि मग नंतर फिरवायचं आपल्याला। हे बघा अशा प्रकारे मी असं फुलांचं पावडर बनवून घेतलंय, एकदम बारीक केलंय। आता इथे मी असं एक जाडसर चाळणी घेतली आणि हे अशा प्रकारे चाळून घ्यायचं, म्हणजे काही काड्या वगैरे राहिल्या तर ते जाडसर असलं तर ते निघून जातं। आता हे बघा अशा प्रकारे मी गाळून घेतलंय, हे बारीक पावडर खाली पडलंय आणि हे जाडसर आहे। तर बाकी आपण साहित्य करतो तर हे पुन्हा मिक्सरला टाकून बाकी जे आपण साहित्य घेतलं ते टाकून मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं। आता हे उरलेलं जाडसर फुलांचं जे उरलेलं होतं ना आपण गाळून घेतल्यावर ते घेतलंय, त्यात आपण हे होमपुड्यातलं साहित्य घेतलंय ना ते टाकायचं, तेजपत्ता कापूर लवंगा आणि आपण जे लोबन घेतलेलं ना त्याचं असं मी पावडर करून घेतलंय ते पण घालते। याचे छोटे छोटे तुकडे करून टाकले। यात गोवरी घेतली ना त्याचे पण असे तुकडे करून टाकायचे, दगडाने वगैरे ठेचून असं तुकडे करून टाकायचे, म्हणजे मिक्सरला लवकर पावडर बनते। आणि याचे पण असं टाकायचं। हे सगळं आता फिरवून घेते। आता हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलंय। आता हे आपल्याला गाळून घ्यायचं। हे बघा नारळाचे असे वरती येऊन जातात, ते काढून घ्यायचं आणि बाकी गाळून घेते। यात आपल्याला हवं ते साहित्य आपण वापरू शकतो, असं कंपल्सरी नाही एवढं सगळं वापरायचं। आपले फक्त फुलं पूजेचे वाया गेले नाही पाहिजे, कारण आपण ते झाडात तरी किती टाकायचे आणि तलावात वगैरे नदीत वगैरे टाकतो तर प्रदूषण होतं। त्यामुळे आपण ते फुलं आणि आपल्याला समाधान पण मिळतं घरी धूप बनवल्याचं। अशा प्रकारे गाळून घेऊन हे पुन्हा एकदा फिरवून पुन्हा याचं पावडर करून घ्यायचं सगळ्या साहित्याचं। आता हे आपलं पावडर तयार आहे। आता यात टाकायचं आहे आपल्याला तूप। तूप टाकून हे मिक्स करून घ्यायचं चांगलं।
तुपाने हे जळायला मदत होते। आणि आता आपल्याला याला ओलसरपणा, हे कोरडा आहे म्हणून इथे गुलाबजल टाकते मी। गुलाबजल टाकू शकता, गंगाजल टाकू शकता। मी इथे गुलाबजल टाकते, गंगाजल असेल तर गंगाजल पण टाकू शकता, थोडं गंगाजल पण टाकते। यात आपण सगळं टाकलंय त्यामुळं कापूर वगैरे टाकल्यामुळे खूप छान सुगंध येतो। बाहेरून आपण धूपबत्ती आणतो तर त्यात काही केमिकल्स वगैरे टाकतात, त्यापेक्षा हे आपली घरच्या घरी अशी बनवून तयार होते छान। आता हे बघा, अशा प्रकारे पाणी तूप टाकून छान ओलसर झालाय। आपल्याला जर ओली धूप हवी असेल तर फक्त तूप टाकायचं आणि सुकवायचे असेल तर पाणी वगैरे टाकून असं गोळा बनते बघा। याचे जर व्यवस्थित कोण बनले गेले नाही तर थोडी कणिक किंवा तांदळाचं पीठ असं टाकायचं, यामुळं कोण बनायला मदत होते। तर मी इथे कणिक घेतलेली आहे, ते मिक्स करते यात। अशा प्रकारे कणिक मिक्स केल्यामुळे छान बाइंडिंग येतं। थोडं हे असं सगळे पावडर जाडसर असते तर थोडं रफ होतं ना, तर कणिक किंवा तांदळाचं पीठ, कुठलंही पीठ आपण याच्यात वापरू शकतो थोडं। आता छान बाइंडिंग येतं बघा। आता आपल्याला हव्या तशा आकारात आपण याचे कोन बनवून घ्यायचे। आपल्याला असे लांबट जर हवे असेल तर असे लांब पण बनवू शकतो। हे बघा, अशा प्रकारे असे पण लांब पण मिळतात बाजारात, तुम्हाला हव्या त्या आकारात हव्या त्या साईजचे बनवू शकता। हे बघा, अशा प्रकारे जसे बाजारात मिळते ना असे कोन, असे बनवून घेते मी, सगळे व्यवस्थित बनले जाते। हे बघा, अशा प्रकारे मी सगळे कोन बनवून घेतले। काही कोन बनवले, काही असे लांब पण बनवले आणि बाजारात मिळते तशा प्रकारे असे कप पण बनवून घेतले बघा। यात आपण कापड टाकून पेटवू शकतो। हे बघा, असे पण मिळतात सांब्राणी कप। तर आता मी हे सगळे बनवून घेणार आणि नंतर याला 4-5 तास सुकून द्यायचं। रात्रभर फॅन मध्ये सुकवलं तरी चालते किंवा उन्हात पण सुकून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे आपले कप सुकून तयार आहे। आता आपण याचा वापर करू शकतो। हे माझं धूपचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। असेच एक नवीन पुन्हा व्हिडिओ घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।